अज्ञात विश्वाचा प्रवास. अंतराळयान सहस्रगामी प्रकाशाच्या वेगाने एका नव्या सूर्यमालेच्या दिशेने झेपावलं होतं. पृथ्वीवरून निघून आता 35 दिवस झाले होते. कॅप्टन ईशान कुलकर्णी आणि त्याची चमू एका महत्त्वाच्या मोहिमेवर होती. एका नव्या ग्रहाच्या शोधासाठी, जिथे माणूस नव्याने जीवन वसवू शकतो. पृथ्वीवरील नैसर्गिक संसाधनांची कमतरता आणि वाढती लोकसंख्या पाहता, हा शोध अत्यंत गरजेचा होता. अंतराळातील गूढ संकेत. या अंतराळ प्रवासात अचानक काहीतरी विचित्र घडलं. यानाच्या संगणकावर एक अज्ञात संकेत झळकू लागला. कोणताही ग्रह किंवा उपग्रह नसताना हा संदेश कुठून येत होता? थांबा, आपण कोण आहात? हा संदेश स्पष्ट मराठीत उमटला. हे पाहून संपूर्ण चमू स्तब्ध झाली. अंतराळाच्या रिक्ततेत, जिथे कोणत्याही परग्रहवासियांची ओळख नव्हती, तिथे हा संवाद कसा शक्य होता? कॅप्टन ईशाननं संदेश पाठवला. आम्ही पृथ्वीवरून आलो आहोत. तुम्ही कोण? 5 सेकंदांच्या शांततेनंतर पुन्हा एक उत्तर झळकलं. या अथांग अंतराळात तुम्ही एकटेच नाही आहात. परग्रहवासियांची ओळख. सहस्रगामी यान एका अज्ञात ऊर्जा क्षेत्राच्या आत ओढलं जाऊ लागलं. ईशान आणि त्याच्या चमूने नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न केला, पण ते शक्य नव्हतं. काही मिनिटांतच यान एका भव्य निळसर ग्रहाच्या कक्षेत पोहोचलं. तिथून एक विशाल, चकाकणारी यानासारखी रचना दिसली. ती कुठल्याही माणसाने बनवलेली वाटत नव्हती. अचानक यानाच्या आत निळसर प्रकाश पसरला आणि एक प्रकाशमूर्ती दिसू लागली. ती कुठल्याही ठोस रूपात नव्हती, पण तरीही तिचं अस्तित्व जाणवत होतं. आम्ही वसुधे. आम्ही तुमच्यासारखेच एका प्रवासात निघालो होतो, पण आम्ही वेळेच्या पुढे गेलो. ईशान चक्रावला. वेळेच्या पुढे म्हणजे? प्रकाशमूर्ती हसल्यासारखी वाटली. आम्ही एका अशा अवस्थेत पोहोचलो, जिथे वेळ आणि जागा वेगळ्या पद्धतीने कार्य करतात. आमचं शरीर नाही, पण आमचं अस्तित्व आहे. परग्रहावरचं रहस्य. ईशाननं त्यांना विचारलं, आम्हाला या ग्रहावर जीवन सापडेल का? वसुधेंच्या अस्तित्वाने काही क्षण शांतता घेतली आणि मग उत्तर दिलं, हे तुमच्यावर अवलंबून आहे. हा ग्रह तुमच्या पद्धतीने जगण्यास योग्य आहे, पण तुम्ही त्याला योग्य प्रकारे स्वीकाराल का? ईशान आणि त्याच्या चमूने ग्रहावर उतरण्याचा निर्णय घेतला. त्यांनी संरक्षक पोशाख घातले आणि यानातून बाहेर पडले. समोर एक निळसर, सोनेरी भूमी होती. आकाश हिरवटसर छटांचे होते आणि वेगळ्याच प्रकारचे वारे वाहत होते. गुरुत्वाकर्षण पृथ्वीपेक्षा थोडं कमी होतं, त्यामुळे चालताना हलकं वाटत होतं. थोडं पुढे गेल्यावर त्यांना काही ठोस संरचना दिसल्या, जणू एखाद्या प्राचीन संस्कृतीने इथे कधी काळी घरं बांधली होती. पण सध्या तिथे कुणीही नव्हतं. ग्रहावरचा गूढ वारसा. ईशानला जाणवलं की, हा ग्रह काही काळापूर्वी कुणाच्या तरी ताब्यात होता. तिथल्या भिंतींवर काही कोरीव कामं होती. एक उन्नत सभ्यता इथे कधीतरी होती. पण त्या लोकांचं काय झालं? त्याने एका भिंतीवर हात ठेवला आणि त्याच क्षणी त्याच्या डोक्यात काही दृश्य उमटली. काही प्रचंड यंत्र, एक भव्य युद्ध, आणि शेवटी एका निळसर लहरींनी सगळं संपवलं. ईशान मागे हटला. तो समजून गेला की, या ग्रहावर आधीच एक प्रगत जीवसृष्टी होती. पण त्यांनी स्वतःच्या ऊर्जेचा अतिरेक करून स्वतःलाच नष्ट केलं. भविष्यासाठीचा संदेश. परत आल्यावर वसुधेंनी त्याच्याकडे पाहिलं आणि म्हणाल्या, हेच तुम्हा मानवांना शिकायचं आहे. विकास हवाच, पण अतिरेकाने संहार होतो. हा ग्रह तुम्हाला नवा आरंभ देऊ शकतो, पण त्याचा सन्मान राखा. ईशान आणि त्याच्या चमूने ग्रहाच्या नमुन्यांचा अभ्यास केला आणि पृथ्वीवर परत जाण्याचा निर्णय घेतला. नव्या युगाची सुरुवात. परतीच्या प्रवासात ईशान विचार करत होता, आपण पृथ्वीवर जाऊन हा संदेश लोकांना पोहोचवू शकतो का? आपली सभ्यता अजून या सगळ्यासाठी तयार आहे का? त्या नव्या ग्रहाचं नाव त्यांनी अग्नितारा ठेवलं, कारण तो ग्रह मानवजातीसाठी एक नवीन संधी आणि एक चेतावणी पण होता.